लष्करी सेवेतील सीआयएसएफ दलातील जवान महेंद्र बालाजी आंबुलगेकर हे कर्तव्यावर असताना त्यांचे वाहन दरीत कोसळून बुधवारी ते शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी 3च्या सुमारास त्यांच्या मूळ गावी आंबुलगा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम या घोषणासह साश्रू नयनांनी अखेरचा निरोप त्यांना देण्यात आला. कंधार शहरासह आंबुलगा परिसरातील पंचकुक्षीतील नागरिक यावेळी उपस्थित होते. अरुणाचल प्रदेश येथील लष्करी सेवेतील सीआयएसएफ दलात जवान म्हणून महेंद्र बालाजी आंबुलगेकर हे कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांचे वाहन दरीत कोसळून बुधवारी ते शहीद झाले आणि रविवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 6च्या सुमारास शहीद जवान यांचे पार्थिव हैदराबाद येथून नांदेड येथील बळीरामपूर येथे आणण्यात आले. माझी आंबुलगेकर कंधार तालुक्यातील यांनी आपली देशसेवा बजावली. कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग बहादरपुरा भुवळ येथील नागरिकांनी त्यांना मानवंदना दिल्यानंतर शहीद महेंद्र आंबुलगेकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आंबुलगा येथे आणण्यात आले. फुलांनी व तिरंगा ध्वजाने सजवलेल्या भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर अंत्ययात्रेत हजारोंचे नागरिक सहभागी झाले होते आणि अंत्ययात्रा आंबुलगा येथे पोहोचल्यानंतर शहीद महेंद्र आंबुलगेकर यांच्या पार्थिवास 3 वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा तेजस यांनी अग्निडाग दिला. महेंद्र आंबुलगेकर यांना पोलीस प्रशासनातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना आणि भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम आदी घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
या ठिकाणी यावेळी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मुखेडचे आमदार तुषार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार राम बोरगावकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोशीकर, लोहा काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, नायब तहसीलदार अनिल परळीकर यांच्यासह आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, स्काउट गाईडचे विद्यार्थी, NCC कॅन्डिडेट विद्यार्थी, पोलीस भरती पूर्व अकॅडमीतील विद्यार्थी व पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.